श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज जर तुमच्या आयुष्यात काही चुकीचं चाललं असेल, घरात तणाव असेल, नोकरीत अपमान सहन करावा लागत असेल, नातेवाईकांनी साथ सोडली असेल आणि मनात फक्त एकच प्रश्न असेल, हे सगळं माझ्याच वाटेला का? तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कारण आज तुला सांगण्यासाठी एक मोठा गुप्त संकेत आहे. तुझ्या जीवनातील काळोख आता संपण्याच्या मार्गावर आहे. हो, ज्या रात्रीचा तू अंत नाही असं समजत आहेस, ती रात्र आता पहाटेच्या अगदी जवळ आली आहे. लक्षात ठेव, कधीही रात्र कायमची नसते. सूर्य उगवतोच. तसंच आयुष्यातील दुःख कायमचं नसतं. ते येतं, शिकवतं आणि निघून जातं. तू सध्या ज्या अडचणीतून जात आहेस ती शिक्षा नाही, ती तयारी आहे. तयारी कशासाठी? तुझ्या मोठ्या उंच भरारीसाठी. दुःख म्हणजे संकेत असतो का? जेव्हा देव एखाद्याला मोठं बनवायचं ठरवतात तेव्हा त्याला आधी मजबूत करतात. सोने जेव्हा आगीत तापतं तेव्हा ते शुद्ध होतं. तसंच तुझं आयुष्य आहे. सध्या जरी सगळं कठीण वाटत असलं तरी हे सगळं तुझ्या आतून घडवत आहेत. आज तू रडतो आहेस, पण लवकरच हाच अनुभव तुझी ताकद बनेल. कधीकधी काही गोष्टी अचानक बदलायला लागतात. काही गोष्टी अचानक दूर जातात. काही नाती तुटतात. काही दरवाजे बंद होतात. तुला वाटतं माझं सगळं संपलं, पण खरं काय असतं माहिती आहे? जे दार बंद होतं ते तुझ्यासाठी योग्य नसतं. जे लोक दूर जातात ते तुझ्या पुढच्या टप्प्यासाठी अडथळा असतात. आणि जेव्हा सर्व काही तुटल्यासारखं वाटतं तेव्हा नवीन सुरुवात होण्याची वेळ आलेली असते. हा एक संकेत आहे. तू स्वतःला कमी समजतो आहेस. लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आहेस. तुझ्याकडून काही होणार नाही, तू काहीच नाहीस, तुझी वेळ गेली. पण सत्य वेगळं आहे. तू विशेष आहेस. तू निवडलेला आहेस. सगळ्यांना इतकी परीक्षा दिली जात नाही. परीक्षा त्यांनाच दिली जाते ज्यांच्यात क्षमता असते. आज जर तू हार मानली तर उद्याचा विजय तुला कधीच दिसणार नाही. थोडं अजून सहन कर. थोडं अजून धीर धर. कारण बदल अचानक होतो. एक दिवस तू उठशील आणि जाणवेल, अरे सगळं ठीक झालं. तो दिवस जवळ आहे. तुला रडवणारे, तुझ्यावर हसणारे, तुला कमी लेखणारे, त्यांच्यासाठी एक संदेश आहे. वेळ फिरते. आज ते वर असतील, उद्या तू असशील. आणि जेव्हा तू वर जाशील तेव्हा तुला कळेल हे सगळं का घडलं. कारण त्या वेदनांनी तुला मजबूत केलेलं आहे. विश्वास म्हणजे अंधारात चालताना मनात प्रकाश असणं. तुला आता काही दिसत नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही की काही घडत नाही आहे. आतून तयारी सुरू आहे. जसं बियाणं जमिनीत दिसत नाही, पण आतून अंकुर फुटत असतो. तुझ्या आयुष्यातही अंकुर फुटतो आहे. लक्षात ठेव, ज्यांचं आयुष्य जास्त अंधारलेलं असतं त्यांचा प्रकाशही तितकाच तेजस्वी असतो. आज जर तुला खूप सहन करावं लागत असेल तर तुझ्यासाठी मोठा प्रकाश तयार होत आहे. तुझं यश सामान्य नसेल, ते असामान्य असेल. तू खूप वेळ स्वतःचा दोष दिलास. मी चुकीचा आहे, मीच कारण आहे. नाही, सगळं तुझ्या हातात नसतं. काही गोष्टी नियती ठरवते आणि ती तुला योग्य जागी पोहोचवण्यासाठी कधीकधी वादळ निर्माण करते. वादळ कायमचं नसतं. जर तू संदेश ऐकत असशील तर समज हा योगायोग नाही. कधीकधी संदेश योग्य वेळीच पोहोचतो. आज तुझ्या मनात आशेची एक छोटीशी ठिणगी पडली असेल तर तीच सुरुवात आहे. आज निर्णय घे. रडणं थांबवायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. तुझ्या जीवनातील काळोख संपणार आहे. हो, आज नाही तर उद्या, पण खूप लवकर. फक्त एक गोष्ट कर, विश्वास सोडू नकोस. तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. आणि जेव्हा प्रकाश येईल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या अंधारामुळेच मी आज इतका उजळलो. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा, जेणेकरून
त्यांच्या पण आयुष्यात खूप मोठा बदल घडेल आणि ते पण या व्हिडिओचा लाभ घेतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. धन्यवाद.